वरणगाव येथे भाजप कार्यालयात शाडू मातीचा गणपती विसर्जन ही कृत्रिम कुंडात वरणगाव येथे भाजप कार्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शाडू मातीच्या गणपतीचे स्थापना करण्यात आली होती। यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे व सहकारी यांनी गणपतीची 10 दिवस पूजा करून विसर्जन सुद्धा छोटेसे कुंड बनवून त्यामध्ये फुलाच्या पाकळ्या टाकून करण्यात आले आहे। पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी हा आदर्श उपक्रम दरवर्षी येथे राबवला जातो। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। आज आपल्या वरणगाव शहरामध्ये अनंत चतुर्थी निमित्त गणेश विसर्जन आणि गेल्या 5-6 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आपण गणेश उत्सव करीत आहोत। तर मित्रांनो, म्हणायचा विषय असा आहे की आज वरणगाव शहरामध्ये गेलेल्या अनेक वर्षापासून काही घटना, दुर्घटना आणि अनेक वरणगावावर असा हा काळ आलेला आहे। त्या निमित्त आपण ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण 100 कार्यकर्ते एका मतानं, एका दिलाने या ठिकाणी गणपती बसवतात। 10 दिवस त्यांची आरती, सर्व पूजन करत असतात आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून वरणगाव शहरासाठी आपण ह्या ठिकाणी सर्व इळा पिळा आणि दुःख दरिद्री सर्व घेऊन जावं ह्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रार्थना करतो आणि वरणगाव शहरासाठी सुख, समृद्धी, धनधान्य आणि ऐश्वर्य कसं येईल, आरोग्य चांगलं कसं मिळेल असं ह्या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमचं वरणगाव सुखलं सोबळं कसं होईल आणि आपल्या वरणगावचा विकास कसा होईल यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आपल्या गणपतीला साकडं 10 दिवस घालून मिलिंद भाईसे आहे। ही गणरायाची मूर्ती मीच घडवलेली आहे। दरवर्षीप्रमाणे मी बीजेपी कार्यालयामध्ये दरवर्षी मी मातीची बनवून गणरायाची मूर्ती इथं भेट करत असतो आणि यावर्षी सुद्धा मी मातीची मूर्ती बनवून बीजेपी कार्यालयाला भेट केलेली आहे आणि गणरायाला एवढंच साकडं मी घालतो की सर्वांना सुखी ठेव बाप्पा आणि आरोग्य चांगला ठेव सर्वांचा आणि पुढच्या वर्षी लवकर येईल। समृद्धी, आनंदी आणि भरभराटीचं असं वातावरण त्या माध्यमातून असो अशा प्रकारची गणपती बाप्पाला इथे मी प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या अशा प्रकारची विनंती करून गणपती रायाला मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण इथे निरोप देत आहोत। आणि एक आदर्श आहे की मातीची शाडूची बनवलेली ही मूर्ती असते आणि ती मूर्ती ही पाण्यातच इथेच विसर्जन केली जाते। इथे कार्यकर्ते आनंदाने इथे गणरायाला निरोप देण्यासाठी इथे जमले। सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो। वरणगावकरांना परत सुखी, समृद्धी आणि भरभराटीचं आयुष्य येऊ दे एवढी प्रभू चरणी गणरायाला प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।